श्रीमंत होण्यासाठी काय लागते? द सायन्स ऑफ गेटिंग रिचचे लेखक वॉलेस डी वॉटल्स यांच्या मते हे सर्व विपुलतेच्या तत्वांवर प्रभुत्व मिळवणे आणि समृद्धी आणि परिपूर्ण जीवन निर्माण करण्यासाठी त्यांचा वापर करणे आहे. या उत्कृष्ट स्वयंमदत पुस्तकात वॉटल्स संपत्ती आणि यश मिळविण्यासाठी चरणदरचरण मार्गदर्शक ऑफर करते, संपूर्ण इतिहासातील तत्ववेत्ते आणि आध्यात्मिक नेत्यांच्या अंतर्दृष्टी आणि शिकवणांवर चित्रण करते. तो असा युक्तिवाद करतो की आपले विचार आणि कृती विपुलतेच्या तत्वांसह संरेखित करून आपण विश्वाच्या अमर्याद शक्तीचा स्पर्श करू शकतो आणि आपल्या गहन इच्छा प्रकट करू शकतो. या पुस्तकाच्या सारांशात आम्ही सकारात्मक विचारांचे महत्त्व, कृती करण्याचे मूल्य आणि कृतज्ञता आणि व्हिज्युअलायझेशनची शक्ती यासह श्रीमंत होण्याचे विज्ञानमधील मुख्य थीम आणि अंतर्दृष्टी शोधू. तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत असाल, तुमची पूर्ण क्षमता अनलॉक करू इच्छित असाल किंवा विपुलतेच्या तत्वांची सखोल माहिती मिळवत असाल, द सायन्स ऑफ गेटिंग रिच तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी कालातीत आणि प्रेरणादायी मार्गदर्शक ऑफर करते. परिचय. इंट्रोडक्शन. वॉलेस डी वॉटल्स यांचे द सायन्स ऑफ गेटिंग रिच हे पुस्तक एक उत्कृष्ट स्वयंमदत पुस्तक आहे जे एका शतकाहून अधिक काळ लोकांना मदत करत आहे. लेखकाने हे पुस्तक 1910 मध्ये लिहिले, परंतु त्यातील शिकवणी आजही प्रासंगिक आहे. हे पुस्तक सकारात्मक विचारांच्या सामर्थ्यावर आणि संपत्ती आणि यश मिळवण्यासाठी कृतज्ञता आणि व्हिज्युअलायझेशनचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित करते. हे एक चरणदरचरण मार्गदर्शक आहे जे वाचकांना समृद्धी आणि विपुलतेची तत्त्वे समजून घेण्यास मदत करते. या लेखात आम्ही पुस्तकाचा सारांश देऊ, यशासाठी मुख्य संकल्पना आणि धोरणे हायलाइट करू. तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा विचार करत असाल किंवा फक्त एक चांगले जीवन शोधत असाल, तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी हे पुस्तक एक उत्कृष्ट स्रोत आहे. अवलोकन. ओव्हरव्ह्यू. द सायन्स ऑफ गेटिंग रिच हे वॉलेस डी वॉटल्स यांनी 1910 मध्ये लिहिलेले उत्कृष्ट स्वयंमदत पुस्तक आहे. हे पुस्तक विशिष्ट मानसिकता आणि विचार करण्याच्या पद्धतीद्वारे समृद्धी, यश आणि विपुलतेची तत्त्वे शिकवते. लेखक सकारात्मक विचार, व्हिज्युअलायझेशन आणि एखाद्याचे ध्येय साध्य करण्यासाठी कृती करण्याच्या सामर्थ्यावर जोर देतो. हे पुस्तक त्वरित श्रीमंत व्हा अशी योजना नाही, तर विपुलतेचे आणि परिपूर्णतेचे जीवन कसे तयार करावे याचे मार्गदर्शक आहे. द सिक्रेट या प्रसिद्ध पुस्तकास इतर अनेक स्वयंमदत पुस्तकांना या पुस्तकाने प्रेरणा दिली आहे. लेखकाच्या कल्पना आजही प्रासंगिक आहेत आणि वैयक्तिक आणि आर्थिक यश मिळवू पाहणाऱ्यांसाठी हे पुस्तक लोकप्रिय स्रोत आहे. या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे आणि जगभरातील लाखो लोकांनी ते वाचले आहे. या सारांशात आम्ही द सायन्स ऑफ गेटिंग रिच मध्ये सादर केलेल्या प्रमुख संकल्पना आणि कल्पना शोधू. आपण सकारात्मक विचारांचे महत्त्व, दृश्यशक्ती आणि यश मिळवण्यासाठी कृतीची भूमिका पाहू. आम्ही पुस्तकाभोवती काही टीका आणि विवाद देखील तपासू. प्रमुख अध्यायांचा सारांश. समरी ऑफ की चॅप्टर्स. अध्याय 1. श्रीमंत होण्याचा अधिकार. प्रत्येकाला श्रीमंत होण्याचा अधिकार आहे आणि ही नशिबाची किंवा संधीची बाब नाही असे सांगून वॉटल्सने पुस्तकाची सुरुवात केली. तो असा युक्तिवाद करतो की श्रीमंत होण्याचे एक शास्त्र आहे आणि जो प्रयत्न करण्यास तयार असेल तो ते शिकू शकतो आणि लागू करू शकतो. अध्याय 2. श्रीमंत होण्याचे एक शास्त्र आहे. या प्रकरणात वॉटल्स स्पष्ट करतात की श्रीमंत होण्याचे शास्त्र नैसर्गिक नियमांच्या तत्वांवर आधारित आहे आणि ही तत्त्वे शिकू शकतात आणि ते करण्यास इच्छुक असलेल्या कोणीही ते लागू करू शकतात. अध्याय 3. संधीची मक्तेदारी आहे का? वॉटल्सने असा युक्तिवाद केला की लोकांसाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक यश मिळविण्याच्या संधींची कमतरता नाही आणि संधीची मक्तेदारी होण्याची कल्पना ही एक मिथक आहे. अध्याय 4. श्रीमंत होण्याच्या विज्ञानातील पहिला सिद्धांत. वॉटलच्या मते श्रीमंत होण्याच्या विज्ञानाचे पहिले तत्व म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने विचार करणे. तो असा युक्तिवाद करतो की विचार हा सर्व संपत्तीचा प्रारंभबिंदू आहे आणि विशिष्ट मार्गाने विचार करून आपण आपल्या जीवनात संपत्ती आणि यश आकर्षित करू शकतो.
अध्याय 5 श्रीमंत होण्याच्या विज्ञानातील दुसरा सिद्धांत. श्रीमंत होण्याच्या शास्त्राचे दुसरे तत्व म्हणजे आपण आपले ध्येय साध्य करू असा विश्वास ठेवणे. वेल्सचे म्हणणे आहे की आव्हाने आणि अडथळ्यांना तोंड देत संपत्ती आणि यश निर्माण करण्याच्या आपल्या क्षमतेवर आपला अतूट विश्वास असला पाहिजे. अध्याय 6 श्रीमंती तुमच्याकडे कशी येते. या प्रकरणात वॉटल्स स्पष्ट करतात की श्रीमंती आपल्या जीवनात आकर्षित करण्याच्या प्रक्रियेद्वारे आपल्याकडे येतात. तो असा युक्तिवाद करतो की संपत्ती आणि यश आकर्षित करणारे कंपन तयार करण्यासाठी आपण आपले विचार आणि कृती वापरली पाहिजे. अध्याय 7 कृतज्ञता. वॅटल्स श्रीमंत होण्याच्या प्रक्रियेत कृतज्ञतेच्या महत्त्वावर भर देतात. तो असा युक्तिवाद करतो की आपल्या जीवनात अधिक आकर्षित करण्यासाठी आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे. अध्याय 8 विशिष्ट मार्गाने विचार करणे. या प्रकरणात वॉलेस डी वॉटल्स एका विशिष्ट पद्धतीने विचार करण्याचे महत्त्व स्पष्ट करतात. तो यावर जोर देतो की आपण केवळ सकारात्मक विचार केला पाहिजे असे नाही, तर आपल्याला काय साध्य करायचे आहे यावर विश्वास ठेवला पाहिजे. थोडीशी शंका किंवा संकोच टाळणे आवश्यक आहे आणि त्याऐवजी आपल्याला पाहिजे असलेल्या निकालावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. वॉटल्सचा असा विश्वास आहे की विश्व आपल्या विचारांना प्रतिसाद देते आणि जेव्हा आपण योग्य मार्गाने विचार करतो तेव्हा आपण आपल्याला पाहिजे ते साध्य करू शकतो. अध्याय 9 इच्छापत्र कसे वापरावे. द सायन्स ऑफ गेटिंग रिचच्या 9व्या अध्यायात यश मिळविण्यात इच्छाशक्तीच्या भूमिकेवर चर्चा केली आहे. वॉटल्सच्या मते इच्छाशक्ती हे एक महत्त्वाचे साधन आहे जे आम्हाला आमचे ध्येय साध्य करण्यात मदत करू शकते. ते स्पष्ट करतात की इच्छा ही केवळ एक जाणीव किंवा इच्छा नसून एक आंतरिक शक्ती आहे ज्याचा उपयोग आपण आपल्या इच्छा प्रकट करण्यासाठी करू शकतो. आपल्याला जे हवे आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे आणि ते साध्य करण्यासाठी आपली इच्छाशक्ती वापरणे या महत्त्वावर वॉटल्सने भर दिला आहे. इच्छाशक्ती विकसित करून आपण काहीही साध्य करू शकतो असा त्याचा विश्वास आहे. अध्याय 10 इच्छेचा पुढील वापर. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात वॉलेस डी वॉटल्स यांनी कारवाई करण्याच्या महत्त्वाची चर्चा केली आहे. यश मिळविण्यासाठी कृती करणे आवश्यक आहे असे त्यांचे मत आहे. वॅटल्स जोर देतात की इच्छाशक्ती आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुरेशी नाही. आपण आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने कृती देखील केली पाहिजे. तो आपल्याला आपल्या उद्दिष्टांशी सुसंगतपणे वागण्याचा आणि ते साध्य करण्यासाठी दररोज कृती करण्याचा सल्ला देतो. वॉटल्स वाचकांना प्रक्रियेवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करतात आणि विश्वास ठेवतात की जोपर्यंत ते त्यांच्या दिशेने कृती करत राहतील तोपर्यंत ते त्यांचे लक्ष्य साध्य करतील. वॉलेस डी वॉटल्सचे द सायन्स ऑफ गेटिंग रिच हे एक कालातीत क्लासिक आहे जे जीवनात यश कसे मिळवायचे याबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करते. हे पुस्तक सकारात्मक विचार, व्हिज्युअलायझेशन आणि आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने कृती करण्याच्या महत्त्वावर भर देते. वॉटल्सचा असा विश्वास आहे की जर आपण विशिष्ट पद्धतीने विचार केला आणि कार्य केले तर आपण जीवनात आपल्याला पाहिजे असलेले काहीही साध्य करू शकतो. पुस्तकात मांडलेल्या काही संकल्पना सोप्या वाटू शकतात, पण सातत्यानं लागू केल्या तर त्या आश्चर्यकारकपणे शक्तिशाली आहेत. द सायन्स ऑफ गेटिंग रिचमध्ये सादर केलेल्या तत्वांनी हजारो लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यात आणि त्यांचे सर्वोत्तम जीवन जगण्यास मदत केली आहे आणि जर तुम्ही शिकवणी तुमच्या जीवनात लागू केली तर ती तुमच्यासाठीही करू शकते. विश्लेषण आणि मूल्यांकन ॲनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. द सायन्स ऑफ गेटिंग रिच हे एक उत्कृष्ट स्वयंमदत पुस्तक आहे जे सुमारे शतकाहून अधिक काळापासून आहे. पुस्तकातील काही संकल्पना कालबाह्य वाटल्या तरी पुस्तकाचा मुख्य संदेश आजही संबंधित आहे. लेखक वॉलेस डी वॉटल्स सकारात्मक विचार करून आणि तुमच्या ध्येयांकडे कृती करून संपत्ती निर्माण करण्याच्या महत्त्वावर भर देतात. विपुलतेच्या मानसिकतेवर लक्ष केंद्रित करणे हे पुस्तकाचे एक बलस्थान आहे. हे वाचकांना त्यांचे विचार टंचाईपासून विपुलतेकडे वळवण्यास प्रोत्साहित करते, जे संपत्ती निर्माण करण्यासाठी एक शक्तिशाली साधन असू शकते. पुस्तकात तुमच्या उद्दिष्टांच्या दिशेने कृती करण्याचे आणि तुमच्याकडे येणाऱ्या संधींची वाट पाहण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे.
काही वाचकांना पुस्तकाचा पैसा आणि संपत्तीवर भर देणे खूपच संकुचित वाटू शकते. पुस्तकात असे दिसते की आर्थिक यश हेच एखाद्या व्यक्तीच्या मूल्याचे एकमेव माप आहे, जे वैयक्तिक वाढ किंवा जगावर सकारात्मक प्रभाव पाडणे यासारख्या यशाच्या इतर प्रकारांना महत्त्व देतात त्यांच्यासाठी समस्याप्रधान असू शकते. द सायन्स ऑफ गेटिंग रिच सकारात्मक विचार करण्याच्या आणि तुमच्या उद्दिष्टांच्या दिशेने कृती करण्याच्या सामर्थ्यावर मौल्यवान अंतर्दृष्टी देते. तथापि, वाचकांनी टीकात्मक नजरेने पुस्तकाकडे जावे आणि त्यातील शिकवणींना यशाचा एकमेव मार्ग मानू नये. निष्कर्ष, कन्क्लुजन. द सायन्स ऑफ गेटिंग रिच हे एक अभ्यासपूर्ण पुस्तक आहे जे संपत्ती आणि यश मिळविण्यासाठी व्यावहारिक पावले प्रदान करते. लेखक वॉलेस डी वॉटल्स यशाची तत्त्वे आणि ते एखाद्याच्या जीवनात कसे लागू करावे याबद्दल एक अद्वितीय दृष्टिकोन देतात. पुस्तकाद्वारे तो आपल्याला काय हवे आहे याची स्पष्ट दृष्टी असणे, ते साध्य करण्यासाठी कृती करणे आणि विपुलता आणि सकारात्मकतेची मानसिकता जोपासणे या महत्त्वावर भर दिला आहे. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि आपले ध्येय साध्य करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उत्तम वाचनीय आहे. हा एक कालातीत क्लासिक आहे ज्याने वर्षानुवर्षे असंख्य व्यक्तींना प्रेरणा दिली आहे आणि ज्यांना त्यांच्या जीवनात संपत्ती आणि यश कसे निर्माण करावे हे शिकायचे आहे त्यांच्यासाठी ते एक मौल्यवान संसाधन आहे. तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी तुम्ही व्यावहारिक मार्गदर्शक शोधत असाल तर द सायन्स ऑफ गेटिंग रिच नक्कीच पाहण्यासारखे आहे. Thank you for taking the time to listen this book summary. We hope you found it informative and thought-provoking. Don't forget to follow DY Books on social media to stay up to date on our latest book summaries and releases. Thank you once again and see you in next video.